हॅलो बाळांनो, बघा आपण अल्किन हा चॅप्टर पाहतोय आणि अल्किन या चॅप्टरमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स हा पॉईंट पाहत होतो आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्समध्ये आपली 7 नंबरची रिॲक्शन आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. 6 केमिकल प्रॉपर्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता 7 नंबरची केमिकल प्रॉपर्टी आपण अल्किन्सची पाहतो आणि ती आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. बघा ॲक्च्युअली यामध्ये काय केलं जातं तर यामध्ये रिॲक्शन कशी होते बघा. अल्किनची रिॲक्शन डायबोरेन बरोबर करायची B2H6. अल्केनची रिॲक्शन डायबोरेन म्हणतात याला. काय म्हणायचं? दिस इज अ डायबोरेन. ओके, हा डायबोरेन. अल्किनची रिॲक्शन डायबोरेन बरोबर करायची आणि या ठिकाणी सॉल्व्हंट वापरायचा टेट्राहायड्रोफ्युरान. तुम्हाला फ्युरानचं स्ट्रक्चर येतं आहे. कुठलंही फ्युरानचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर CH डबल बॉन्ड इथं, या ठिकाणी इथं CH, इथं डबल बॉन्ड, हे CH, हे CH आणि या ठिकाणी O. दिस इज दी फ्युरान. याला आपण फ्युरान असं म्हणतो. दिस इज फ्युरान. आता हा फ्युरान जो आहे, या फ्युरानमधले हे डबल बॉन्ड काढायचे आणि ह्याच्यावरती हायड्रोजन टाकायचे. तर काय होईल? इथं CH2 सिंगल बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड O. या ठिकाणी किती हायड्रोजन टाकावे लागले आपल्याला डबल बॉन्ड काढल्यामुळं? तर 4 हायड्रोजन. कारण इथला डबल बॉन्ड जर एक काढला तर इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, 2. इथला डबल बॉन्ड काढला तर इथं एक, इथं एक, 2. असे 4 हायड्रोजन. म्हणून हा जो तयार झाला याला म्हणायचं टेट्राहायड्रोफ्युरान. हा टेट्राहायड्रोफ्युरान आहे. आणि मग हा टेट्राहायड्रोफ्युरान आपण या ठिकाणी सॉल्व्हंट म्हणून वापरणार आहोत. बघा, अल्किन याची रिॲक्शन डायबोरेन बरोबर करायची इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट टेट्राहायड्रोफ्युरान. आणि अल्सो त्याच्या पुढं या ठिकाणी काय करायचं? अल्कलाईन परऑक्साईड वापरायचा. अल्कलाईन परऑक्साईड म्हणजे परऑक्साईड प्लस NaOH, परऑक्साईड प्लस KOH, अशा अल्कली आणि कुठलीही एक अल्कली KOH किंवा NaOH अशी अल्कली वापरायची आणि परऑक्साईड वापरायचा. तर तुम्हाला याच्यापासून जनरली प्रायमरी अल्कोहोल मिळेल. बघा, आता लक्षात ठेवा की इथं प्रॉडक्ट काय आहे? प्रायमरी अल्कोहोल आहे. तर हा प्रायमरी अल्कोहोलसाठी ही रिॲक्शन बेस्ट आहे. म्हणजे अल्किन्सपासून प्रायमरी अल्कोहोल तयार करण्यासाठी तुम्ही अल्किनची रिॲक्शन डायबोरेन बरोबर करायची इन प्रेझेन्स ऑफ टेट्राहायड्रोफ्युरान ॲज अ सॉल्व्हंट आणि अल्कलाईन परऑक्साईड वापरायचा. तर तुम्हाला या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल मिळेल. आता ओव्हरऑल ही जी रिॲक्शन आहे, ही ओव्हरऑल रिॲक्शन कशी होते? तर ओव्हरऑल रिॲक्शन टेक्स प्लेस लाईक मार्कोनी-काप्स रूल. दॅट इज ओव्हरऑल रिॲक्शन जर बघितली आपण तर इट इन्व्हॉल्व्स ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल लाईक अँटी मार्कोनी-काप्स रूल अकॉर्डिंग टू नाही. लाईक म्हणजे जनरली या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये बघा काय होतं ते. समजा उदाहरणार्थ CH3 सिंगल बॉन्ड, CH डबल बॉन्ड, CH2. आपणाला माहिती आहे अनसिमेट्रिकल अल्किन असला आणि त्याच्यामध्ये अनसिमेट्रिकल रिएजंट, समजा उदाहरणार्थ वॉटर हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे ज्याच्यामध्ये H+ आणि OH- असे आयन्स तयार होतात. मग हा वॉटर इथं ह्या डबल बॉन्डला ॲड होणार आहे. मग आपल्याला माहिती आहे अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड्स टू दी अनसिमेट्रिकल अल्किन. अशी जर कंडिशन असेल तर इथं मार्कोनी-काप्स रूल या ठिकाणी अप्लाय होतो. मार्कोनी-काप्स रूल काय आहे? तर व्हेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड्स टू दी अनसिमेट्रिकल अल्किन देन निगेटिव्ह पार्ट ऑफ दिस रिएजंट, बघा हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह असतो. निगेटिव्ह पार्ट ऑफ दिस रिएजंट गोज टू दी कार्बन एटम ऑफ डबल बॉन्ड विच कॅरी लेस नंबर ऑफ हायड्रोजन एटम. हा झाला मार्कोनी-काप्स रूल. पण याच ठिकाणी आपण जर परऑक्साईड वापरला तर परऑक्साईडचा परिणाम काय होतो आपल्याला माहिती आहे? अँटी मार्कोनी-काप्स रूल होतो. अँटी मार्कोनी-काप्स रूल. आणि मग अँटी मार्कोनी-काप्स रूलमध्ये काय सांगितलेलं आहे? तर हा निगेटिव्ह पार्ट याच्यावर न जाता याच्यावर जातो आणि पॉझिटिव्ह चार्ज याच्यावर न जाता याच्यावर जातो. म्हणजे आपल्याला मार्कोनी-काप्स रूल असा आहे, निगेटिव्ह पार्ट ज्या कार्बनवर हायड्रोजन कमी असतात तिथं जातो. पण जर अँटी मार्कोनी-काप्स रूल जर म्हटलं तर अँटी मार्कोनी-काप्स रूलमुळे अँटी मार्कोनी-काप्स रूल यानुसार जर बघितलं आपण तर निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दी कार्बन विच कॅरी मोर नंबर ऑफ हायड्रोजन एटम. आणि मग प्रोडक्ट तुम्हाला मिळेल CH3 सिंगल बॉन्ड, इथं CH आणि हा हायड्रोजन ह्याच्यावर आला तर हा CH2 सिंगल बॉन्ड, हा CH2 आणि OH. दिस इज दी प्रायमरी अल्कोहोल.
प्रायमरी अल्कोहोल. मग याच्यामध्ये काय घडलं तर निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू द कार्बन विच कॅरी मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे वॉटरची ॲडिशन झाली आणि कशी झाली तर अँटी मार्कनिकॉप्स रूल सारखी झालेली. आता ॲक्च्युअली हे अँटी मार्कनिकॉप्स रूलनुसार नाही, त्याच्या सारखी आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं इथं पुढं मेकॅनिझम बघितल्यावर तुम्हाला कळेलच की हा अँटी मार्कनिकॉप्स रूलनुसार वगैरे नाही हे ॲडिशन. कारण अँटी मार्कनिकॉप्स रूल म्हणलं की त्याच्यामध्ये फ्री रॅडिकल ॲडिशन होत असते. याच्यामध्ये फ्री रॅडिकल ॲडिशन वगैरे काही होत नाही. मग अकॉर्डिंग टू अँटी मार्कनिकॉप्स रूल म्हणता येत नाही. हां, त्याच्यासारखं दिसतं आपल्याला, त्याच्यासारखं होतं. अँटी मार्कनिकॉप्स रूलमध्ये जशी ॲडिशन होती त्याच्यासारखी ॲडिशन होते, पण अँटी मार्कनिकॉप्स रूलच्या नुसार होत नाही. प्रॉडक्ट तसा होतो फक्त. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर एकंदरीत रिॲक्शन कशी होते तर लाईक अँटी मार्कनिकॉप्स रूल. त्याच्यानंतर मोस्ट कन्व्हिनियंट रिएजंट युज्ड इन दिस रिॲक्शन इज मोस्ट कन्व्हिनियंट रिएजंट कोणता तर B2H6 THF कॉम्प्लेक्स. हा जो आहे अगदी खूप चांगल्या प्रकारचा हा रिएजंट म्हणून आपण वापरतो. कुठला B2H6 THF कॉम्प्लेक्स इज द मोस्ट कन्व्हिनियंट रिएजंट युज्ड फॉर कन्व्हर्जन ऑफ अल्किल इंटू प्रायमरी अल्किन. प्रायमरी अल्कोहोल, अल्किनचं प्रायमरी अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा एक चांगला युजफुल अशा प्रकारचा योग्य अशा प्रकारचा रिएजंट जर कोणता असेल तर B2H6 THF कॉम्प्लेक्स म्हणजे डायबोरेन आणि THF म्हणजे टेट्राहायड्रोफ्युरॉन हा सॉल्व्हंट म्हणून इथं वापरूयात. आता या ठिकाणी हा डायबोरेन रिॲक्ट होत असताना ॲक्च्युअल कसा रिॲक्ट होतो तर BH3 याचे दोन मॉलिक्यूल म्हणजे B2H6 पैकी BH3 आणि दुसरा BH3 म्हणजेच B2H6 ते ब्रेक होताना डायबोरेनचा बोरेन तयार होतो, बोरेन. ठीक आहे, आणि तो बोरेन रिॲक्ट होतो. आता रिॲक्शन कशी होते ती एक्झॅक्टली आपण पाहूया. या ठिकाणी बघा इथं एक्झाम्पल आणि एक्झाम्पलमध्ये CH2 डबल बॉन्ड CH2. दिस इज इथिन किंवा इथिलीन. ओके, इथिन हे ह्याचा IUPAC नेम आहे, इथिलीन हे कॉमन नेम आहे. मग आता हा इथिन, या इथिनची रिॲक्शन तुम्ही डायबोरेन बरोबर करा. त्या डायबोरेनमधून B2H6 पासून BH3 तयार होईल. हा BH3 जो आहे तो BH3 याच्यावरती आता अटॅक करेल इन प्रेझेन्स ऑफ THF कॉम्प्लेक्स. आणि मग BH3 काय करेल तर BH3 इथं ॲड होणार आहे, याच्यातला हायड्रोजन निघल एका कार्बनवरती जाईल आणि मग राहिलेला BH2 हा एका कार्बनवरती जाईल. दॅट इज अ CH3 इथं हायड्रोजन आला, सिंगल बॉन्ड CH2 आणि ह्याच्यातला हा BH2 आणि मग हा जो आहे दिस इज कॉल्ड इथिल बोरेन. दिस इज इथिल बोरेन. हा इथिल बोरेन मिळेल. ही रिॲक्शन कंटिन्यू होत जाईल आणि कंटिन्यू होईल. पुन्हा आणखीन याच्यातला इथिन जो आहे तो इथिन CH2 डबल बॉन्ड CH2 परत एकदा अटॅक करेल, परत एक हायड्रोजन हा इथला निघेल या कार्बनवरती जाईल. म्हणजेच काय तर CH3 सिंगल बॉन्ड CH2. आता ह्याच्यातला एक हायड्रोजन निघला या कार्बनवर गेला आणि हा बोरॉन या कार्बनला अटॅच झाला. म्हणजे असे किती अटॅच झाले बघा. हा BH3 त्यातला एक हायड्रोजन BH3 1 2 आणि 3 हायड्रोजन, ह्याच्यातला एक हायड्रोजन काढला जातो. तो या ठिकाणी CH2 डबल बॉन्ड CH2 आहे, इथला हायड्रोजन ह्याच्यावर येतो, हा बॉन्ड निघतो आणि इकडं याला अटॅच होतो. सेम तसंच इथं सुद्धा CH2 सिंगल बॉन्ड CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH3 असे 3 इथिल ग्रुप बोरॉनला जोडले जातात. मग या ठिकाणी टॉईस आता काय BH. दिस इज कॉल्ड डायइथिल बोरेन. याला डायइथिल बोरेन असं म्हणतात. एवढंच नाही, आणखीन एक हायड्रोजन रिप्लेस करण्यासाठी आहे. मग इथं CH2 डबल बॉन्ड CH2 हा इथिन परत अटॅक करतो, परत हायड्रोजन निघतो, या ठिकाणी या कार्बनवर जातो, CH3 होतो आणि हा CH2 परत बोरॉनला अटॅच होतो. म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड CH2 इथं थ्राईस आणि इथं बोरॉन. दिस इज कॉल्ड ट्रायइथिल बोरेन. ट्रायइथिल बोरेन. हा ट्रायइथिल बोरेन तयार होतो. आता ट्रायइथिल बोरेन तयार झाला की मग ह्याच्यानंतर परत पुन्हा आपण जो परॉक्साईड वापरणार आहेत, अल्कलाईन परॉक्साईड वापरायचा आहे आपल्याला. हा ट्रायइथिल बोरेन दॅट इज CH3 सिंगल बॉन्ड CH2
थ्राईस आणि हा बी बोरॉन, ट्रायइथिल बोरेनची रिॲक्शन आपण काय करणार आता, तर हा ट्रायइथिल बोरेन अल्कलाईन परऑक्साईड बरोबर रिॲक्ट करायचा, अल्कलाईन परऑक्साईड बरोबर रिॲक्ट करायचा. आता अल्कलाईन परऑक्साईड बरोबर जर रिॲक्ट केला आपण H2O2 इन प्रेझन्स ऑफ अल्कली NaOH, मग तिथे तुम्ही OH मायनस बी लिहिलं तरी चालतं फक्त त्याच्याऐवजी. आता याच्यामध्ये हे थ्राईस 3 H2O2 म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, 3 2 6 आणि 3 2 6, 6 हायड्रोजन 6 ऑक्सिजन म्हणजे 6 OH तुम्हाला इथं ह्याच्यातून मिळतील. 6 OH पैकी CH3 CH2 3 आहेत म्हणजे थ्राईस CH3 CH2 आणि ह्याच्यातले 3 OH ग्रुप हा झाला इथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल. आता बी आणि 3 OH राहिले, बघा BOH थ्राईस किंवा इट कॅन बी रिटन ॲज H3 पुन्हा B पुन्हा O3, याला बोरिक ॲसिड असं म्हणतात, बोरिक ॲसिड. बघा हा बाय प्रॉडक्ट आहे आणि हा झाला आपला प्रायमरी अल्कोहोल इथिल अल्कोहोल. नेमकी रिॲक्शन कशी होते, ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं अल्किन बरोबर डायबोरेन रिॲक्ट होतो, पण डायबोरेन डायरेक्ट न रिॲक्ट होता B2H6 पासून BH3 तयार होतो आणि मग इन प्रेझन्स ऑफ THF सॉल्वंट बरोबर या ठिकाणी इथिन बरोबर हा BH3 रिॲक्ट होतो. आता आपण एक्झाम्पल इथं आणखीन एक एक्झाम्पल बघूया. याच्यामध्ये तुम्हाला अँटी मार्कनिकॉप्स रूलचा संदर्भ कुठं दिसणार नाही, कारण अल्किन घेतानाच आपण सिमेट्रिकल घेतलेला होता. त्यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी मी आता अनसिमेट्रिकल अल्किन घेतो, CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 विथ BH3 THF सॉल्वंट. आता याच्यामध्ये काय होतं, एक हायड्रोजन निघतो या कार्बनवर जातो आणि BH2 निघतो या कार्बनवर जातो. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 या मधल्या कार्बनवर हायड्रोजन गेला आणि कडेच्या कार्बनवरती हा BH2 जातो. परत पुन्हा काय होणार आहे, तर परत पुन्हा आणखीन इथं प्रोपिन रिॲक्ट होईल, CH डबल बॉन्ड CH2 आणि ह्याच्यापासून परत आणखीन काय मिळेल, तर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 हे ट्वाईस आणि हा BH ट्राय प्रोपिल बोरेन, हा झाला N प्रोपिल बोरेन, हा झाला डाय N प्रोपिन बोरेल. बघा डाय N प्रोपिल बोरेन आणि परत पुन्हा CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 परत प्रोपिन रिॲक्ट होतो आणि मग CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 हे 3 आणि हा बोरॉन काय झाला, ट्राय N प्रोपिल बोरेन. ठीक आहे. आता हा ट्राय N प्रोपिल बोरेन CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 हे थ्राईस, हा ट्राय N प्रोपिल बोरेन याची रिॲक्शन तुम्ही परऑक्साईड बरोबर करायची इन प्रेझन्स ऑफ अल्कली. ठीक आहे. मग इथं काय मिळतं, तर थ्राईस CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि ह्याच्यातले OH 3 मॉलिक्यूल 3 OH ग्रुप प्लस 3 OH ग्रुप राहिले 3B बरोबर बोरिक ॲसिड तयार होईल, H3BO3 किंवा BOH थ्राईस अँड दिस इज N प्रोपिल अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल. आता तुम्ही बघा हा अल्किन, या अल्किनपासून बघा हा N प्रोपिल अल्कोहोल, यामध्ये तुमच्या काय लक्षात येते, एकंदरीत वॉटरची रिॲक्शन झालेली लक्षात येते. वॉटरमधून हायड्रोजन ह्याच्यावर गेलेला दिसतोय आहे की नाही, OH ग्रुप याच्यावर गेलेला दिसतोय आहे की नाही. बरं हे ॲडिशन कशी वाटते आपल्याला, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू द कार्बन विच कॅरी मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, म्हणजे लाईक अँटी मार्कनिकॉप्स रूल. तुम्हाला ही रिॲक्शन अँटी मार्कनिकॉप्स रूल सारखीच वाटते. ॲक्च्युली दिस इज नॉट अकॉर्डिंग टू अँटी मार्कनिकॉप्स रूल, दिस इज लाईक अँटी मार्कनिकॉप्स रूल. अकॉर्डिंग टू नाही म्हणता येणार, लाईक अँटी मार्कनिकॉप्स रूल असं म्हणता येतं. ठीक आहे. आता या रिॲक्शनचं मेकॅनिझमच बघू आपण, कारण अँटी मार्कनिकॉप्स रूलमध्ये काय होत असतं, फ्री रॅडिकल ॲडिशन होत असतं. बट ॲक्च्युली याच्यामध्ये तसं काही फ्री रॅडिकल ॲडिशन वगैरे तयार किंवा मेकॅनिझम होत नाही. तसं ॲक्च्युली हे मेकॅनिझम जे आहे ना, हे मेकॅनिझम हे कन्सर्टेड मेकॅनिझम म्हणतात ह्याला, कन्सर्टेड सुनियोजित अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं हे मेकॅनिझम घडून येतं. मग याचं मेकॅनिझम कसं आहे, मेकॅनिझम बघा, मेकॅनिझम
ऑफ हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मेकॅनिझम. आणि हे मेकॅनिझम जे आहे कन्सर्टेड मेकॅनिझम म्हणतात ह्याला. कन्सर्टेड CONCERTED कन्सर्टेड मेकॅनिझम. आणि कन्सर्टेडचा अर्थ काय आहे तर कन्सर्टेडचा अर्थ आहे सुनियोजित, सहकार्याने घडवून आणलेलं, म्हणजे त्याला कन्सर्टेड. मग हे सुनियोजित कसं होतं ते पाहूया अगोदर आपण. आता या ठिकाणी बघा CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 आणि या ठिकाणी याची रिॲक्शन कुणाबरोबर तर BH3 आणि इन प्रेझेन्स ऑफ THF सॉल्व्हंट. आता यामध्ये काय होतं तर हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ह्याच्याकडे जातो द्यायला हा बोरॉनला. आणि या ठिकाणी बघा ॲक्च्युअल काय प्रोसेस होते. CH3 सिंगल बॉन्ड हा CH, त्याच्यानंतर इथं एक बॉन्ड हा CH2. आता या ठिकाणी इथला एक बॉन्ड तुटतो आणि बोरॉनकडं अटॅच व्हायला तो सुरू होतो. हा इथला बोरॉन, त्याला हे हायड्रोजन, हे एक हायड्रोजन 2 आणि आणखीन एक हायड्रोजन, आणखीन हा एक हायड्रोजन. आता इकडचा बॉन्ड जसा ह्या डबल बॉन्डपैकी पाय बॉन्ड जसा बोरॉनला द्यायला सुरू होतो तसाच इथला बोरॉनवरचा हायड्रोजन हा ब्रेक व्हायला सुरू होतो. हा बॉन्ड निम्मा अर्धा ब्रेक झालेला आहे, हा बॉन्ड निम्मा अर्धा तयार झालेला, हा बॉन्ड निम्मा अर्धा ब्रेक झाला, तर तोच बॉन्ड इकडं निम्मा अर्धा तयार झाला. सिंपल आहे. हा बोरॉनचा हायड्रोजन ह्या कार्बनला, तर ह्या कार्बनवरचा डबल बॉन्ड इकडे ह्या बोरॉनला असं होतं. आणि अशा प्रकारचं हे एक इंटरमिडिएट स्टेज तयार होते. ना ह्याच्यामध्ये इंटरमिडिएट कार्बोकॅशन असतो, ना ह्याच्यामध्ये इंटरमिडिएट फ्री रॅडिकल असतो. म्हणजे ह्याच्यामधला इंटरमिडिएट कार्बोकॅशाईन किंवा फ्री रॅडिकल अशा प्रकारचा कुठलाही नसतो. त्यामुळे ह्याच्यात रिअरेंजमेंट होत नाही. आणि रिअरेंजमेंट होत नसल्यामुळे याच्यामध्ये तुमचा कार्बोकॅशाईन फ्री रॅडिकल तयार होत नाही, म्हणून रिअरेंजमेंट नाही. आणि जे रिअरेंजमेंट नाही त्याच्यामुळे तुमचा प्रायमरी कंपाऊंड या ठिकाणी मोस्टली आपल्याला मिळतो. आता ह्याच्यामध्ये फायनली काय होणार आहे आपल्याला माहिती आहे. तर फायनली हा बॉन्ड तुटून ह्याच्यावर हा बॉन्ड घट्ट होणार आहे, म्हणजे ह्याच्यावर CH2 होणार आहे. हा बॉन्ड इथला पूर्ण तुटून हा घट्ट होणार आहे, म्हणजे ह्याच्यापासून तयार होणार आहे CH3 हा CH आणि इथला एक हायड्रोजन आला CH2. ठीक आहे. इथला सिंगल बॉन्ड हा CH2 आणि इथला घट्ट झाला हा BH2. आणि मग फायनली आपल्याला माहिती आहे 2 CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 हे प्रोटीनचे 2 मॉलिक्यूल याच्याबरोबर आणखीन रिॲक्ट होतात. आणि मग CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 हे थ्राईस हा बोरॉन. आणि मग याच्यावरती आपण अल्कलाईन परऑक्साईड वापरतो. इन प्रेझेन्स ऑफ अल्कली परऑक्साईड वापरतो. आणि मग तुम्हाला इथं मिळेल थ्राईस CH3CH2OH हा कंपाऊंड मिळेल आणि बाय प्रॉडक्ट मिळेल BOH थ्राईस. ठीक आहे. सो याच्यामध्ये लक्षात ठेवायचे की हे कन्सर्टेड मेकॅनिझम आहे. ह्याच्यामध्ये कुठला इंटरमिडिएट कार्बोकॅशन तयार होत नाही किंवा फ्री रॅडिकल तयार होत नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये रिअरेंजमेंट हा कन्सेप्ट नाही. लक्षात ठेवा, नो रिअरेंजमेंट ऑकर्स बिकॉज देर इज नो फॉर्मेशन ऑफ एनी इंटरमिडिएट कार्बोकॅशाईन और एनी इंटरमिडिएट फ्री रॅडिकल. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी रिॲक्शन आहे दिस रिॲक्शन इज बेस्ट फॉर प्रायमरी अल्कोहोल. ही रिॲक्शन प्रायमरी अल्कोहोलला बेस्ट आहे. कन्सर्टेड मेकॅनिझमने ही रिॲक्शन होते आणि या मेकॅनिझममधून मोस्टली आपणाला लाईक अँटीमार्कानिकप्स रूल प्रॉडक्ट मिळत जातो अल्कोहोल. आणि ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनमधून तुम्हाला मोस्टली प्रायमरी अल्कोहोलसाठीच ही रिॲक्शन बेस्ट मानली जाते. बघा रिॲक्शन नंबर 8 पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन ही काय प्रक्रिया आहे तर ह्याच्यामध्ये जनरली काय तर सिंपल असे छोटे छोटे हे मॉलिक्युल्स आहेत. या छोटे छोटे या मॉलिक्युल्सला स्मॉल मॉलिक्युल्स असतात, यांना आपण मोनोमर्स असं म्हणतो. मोनोमर्स अशा एका विशिष्ट स्पेशल कंडिशन्सला हे मोनोमर्स असे एकमेकाबरोबर असे कंबाईन होतात नंबर ऑफ मोनोमर युनिट. आणि असे नंबर ऑफ मोनोमर युनिट एकमेकाबरोबर असे कंबाईन झाले की त्याच्यापासून तयार होतात. मोनो मीन्स 1, मर मीन्स ग्रुप. पण हे नंबर ऑफ मोनोमर्स जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्याच्यापासून तयार होतो तो म्हणजे पॉलिमर. बघा पॉली मीन्स मेनी, मर्स म्हणजे ग्रुप, नंबर ऑफ मोनोमर्स कंबाईन झाले त्यापासून तयार होतो पॉलिमर. आता आपल्याला माहिती का सिंपल आहे की अशा नंबर ऑफ मोनोमर जेव्हा एकत्रित येतात तेव्हा लार्ज बिग मॉलिक्यूल तयार होतो, म्हणून याला आपण मॅक्रो मॉलिक्यूल असं म्हणतो.
मॅक्रो मॉलिक्यूल. बघा पॉलिमर्स हे जे असतात, पॉलिमर्स हे मॅक्रो मॉलिक्युल्स असतात. मॅक्रो म्हणजे लार्ज बिग मॉलिक्युल्स असतात. त्यांचं मॉलिक्युलर वेट जे असतं ते मॉलिक्युलर वेट हाय असतं. मग यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की पॉलिमर्स म्हणजे काय, तर पॉलिमर्स आर दी हाय मॉलिक्युलर वेट मॅक्रो मॉलिक्युल्स which are produced by the combination of number of repeating monomers. नंबर ऑफ रिपीट मोनोमर असे नंबर ऑफ अटॅच झाले की त्यापासून एक बिग मॉलिक्यूल ज्याचं मॉलिक्युलर वेट हाय आहे असा तयार होतो, त्याला आपण पॉलिमर असं म्हणतो. आणि पॉलिमरायझेशन ही काय आहे, तर मोनोमर्सपासून पॉलिमर्स तयार होण्याची जी प्रक्रिया आहे याला आपण पॉलिमरायझेशन असं म्हणतो. द फिनोमेना ऑर द प्रोसेस इन विच नंबर ऑफ मोनोमर युनिट्स कंबाइन्स विथ ईच अदर टू फॉर्म अ हाय मॉलिक्युलर वेट सबस्टन्स दॅट इज पॉलिमर इज कॉल्ड पॉलिमरायझेशन. ज्या प्रोसेसने नंबर ऑफ मोनोमर युनिट एकत्रित येतात आणि लार्ज बिग मॉलिक्यूल तयार होतो त्या प्रोसेसला आपण पॉलिमरायझेशन प्रोसेस असं म्हणतो. आता पॉलिमरायझेशन प्रोसेस जी आहे या पॉलिमरायझेशन प्रोसेसचे काही एक्झाम्पल्स बघू आपण. आता याच्यामध्ये बघा कन्सिडर जनरली पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये पहिले एक्झाम्पल आपण बघू. इथं काय, तर इथं पहिले एक्झाम्पल आपण पॉलिइथिन तयार करू. यामध्ये एक्झाम्पल नंबर एक नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इथिलीन CH2 डबल बॉन्ड CH2 दिस इज इथिन किंवा इथिलीन. याची रिॲक्शन काय करा, रिॲक्शन विथ ऑक्सिजन अंडर हाय प्रेशर हाय टेम्परेचर, अंडर हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर अशी कंडिशन वापरा. याचं पॉलिमरायझेशन होईल आणि पॉलिमरायझेशन होत असताना इथं हा 2 हायड्रोजन याच्यावरचे, इथं 2 हायड्रोजन या कार्बनवरचे, फक्त मधला डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि हा डबल बॉन्ड ब्रेक झाला की याचा हा बॉन्ड इकडं होईल. बघा ॲक्च्युअलमध्ये काय होतं, CH2 डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2 हा बॉन्ड तुटतो, इथं एक बॉन्ड येतो, हा बॉन्ड तुटतो, इथं एक बॉन्ड येतो, पलीकडच्याचा बॉन्ड तुटतो, इथं एक येतो. म्हणजे थोडक्यात काय, तर मधला डबल बॉन्ड फक्त ब्रेक होत चालतो. आणि अशा प्रकारचे हे नंबर ऑफ इथिलीन मॉलिक्युल्स हे असे रिपीट इकडं कंटिन्यू होत जातात. इकडं पण तितकेच, किंवा याला आपण लिहिताना असंही लिहू शकतो, असं बघा CH हे इथिलीन मॉलिक्यूल आहे, हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. दिस इज याला आपण पॉलिइथिन असं म्हणायचं, पॉलिइथिन. आणि मग हे पॉलिथिन माहिती आहे आपल्याला, पॉलिथिन बॅग जे तयार केल्या जातात, पॉलिथिन बॅग, कॅरी बॅग वगैरे जे असतात त्या ह्याच्यापासून तयार केलेल्या असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर परत एक्झाम्पल जे आहे, असे नंबर ऑफ मॉलिक्यूल घेतले की त्याचा पॉलिमर तयार होतो. असे आता एक्झाम्पल नंबर 2 CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता याच्यामध्ये बघा पॉलिप्रोपीन कसा तयार होतो, हा पॉलिप्रोपीन आहे. मग आता पॉलिप्रोपीन तयार करण्यासाठी याच्यापासून पॉलिप्रोपीन कसं तयार होणार, तर डबल बॉन्ड हिथं आहे. मग हा या ठिकाणी काय करायचा, CH हा डबल बॉन्ड CH2 आणि ह्याला खाली CH3 आहे. हिथला एक बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि इकडे एक आणि इकडे एक बॉन्ड कंटिन्यू होणार आहे. इकडं नंबर ऑफ मोनोमर युनिट कंबाईन होत चालणार आहे. पॉलिइथिलीन म्हणतात ह्याला, सॉरी पॉलिप्रोपीन म्हणायचं ह्याला. हा पॉलिप्रोपीन, दिस इज पॉलिप्रोपीन, प्रोपीन पासून पॉलिप्रोपीन. ठीक आहे. त्याच्यानंतर परत पुन्हा व्हिनिल क्लोराईड CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl याचं पॉलिमरायझेशन करा. सेम तसंच या ठिकाणी इथं CH2 डबल बॉन्ड CH आणि ह्याला ते Cl, इथला एक पाय बॉन्ड तुटतो, इकडं कंटिन्यू आणि नंबर ऑफ युनिट्स असे कंबाईन होत जातात. व्हिनिल क्लोराईड पासून पॉलिव्हिनिल क्लोराईड, जे PVC पाईप वगैरे जे आपण तयार करतो ते याच्यापासून पॉलिव्हिनिल क्लोराईड. ठीक आहे. त्याच्यानंतर परत पुन्हा आणखीन पुढचं एक्झाम्पल टेफ्लॉन नावाचं पॉलिमर आहे, हे असंच तयार करतो आपण, टेफ्लॉन नावाचं. यामध्ये बघा CF2 डबल बॉन्ड CF2 दिस इज टेट्राफ्लोरोइथिलीन.
याचं पण पॉलिमरायझेशन केलं तर इथं CF2 सिंगल बॉन्ड, CF2 हा बॉन्ड इकडे कंटिन्यू, हा बॉन्ड इकडे कंटिन्यू, असे नंबर ऑफ CF2 हे पॉलिटेट्रा फ्लोरोइथिलीन म्हणतात ह्याला. दिस इज पॉलिटेट्रा फ्लोरोइथिलीन. टेट्राफ्लोरोइथिलीन पासून पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन मिळतो. ठीक आहे. किंवा त्याच्यानंतर आणखीन दुसरं एक्झाम्पल बघा, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CN, ह्याला आपण काय म्हणतो तर ह्याला ॲक्रिलोनाइट्राइल असं म्हणतो. ॲक्रिलोनाइट्राइलचं पॉलिमरायझेशन केलं की मग CH2 डबल बॉन्ड CH इथं CN हा डबल बॉन्ड निघतो, इकडं कंटिन्यू असे नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे मोनोमर कंबाईन होत चलतील कंटिन्यू, आणि त्यापासून हा जो तयार होतो दिस इज दी पॉलीॲक्रिलोनाइट्राइल तयार होतो. सो अशा पद्धतीनं आपण पॉलिमर्स हे तयार करतो. ही पॉलिमरायझेशन प्रक्रिया. तर जनरली याच्यामध्ये आपण पॉलिमरायझेशन अल्किनचं पाहत होतो, पण पॉलिमरायझेशन दुसरे आणखीन प्रोसेस तुम्हाला कळेल, पण दुसरे पण एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथे सांगितले. ॲक्च्युली आपलं चाललेले रिॲक्शन्स ऑफ अल्किन्स आणि अल्किनच्या रिॲक्शन्सपासून अल्किनचं पॉलिमरायझेशन करून काय तयार होतं ते बघितलं आपण. लास्ट रिॲक्शन अल्किन्स या टॉपिकमधली केमिकल प्रॉपर्टी अल्किनची नंबर 9 ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन अल्किनचं करण्यासाठी या ठिकाणी काय करायचं आपल्याला, रिॲक्शन ऑफ अल्किन विथ ॲसिडिक KMnO4 किंवा ॲसिडिक K2Cr2O7 याच्याबरोबर रिॲक्शन अल्किनची करायची. अल्किनची रिॲक्शन ॲसिडिक KMnO4 किंवा ॲसिडिक K2Cr2O7 बरोबर करायची. याच्यामध्ये प्रॉडक्ट जो आहे ही ऑक्सिडेशन होतं, आणि या ठिकाणी काय होतं, अल्किनपासून आयदर अल्डिहाइड तयार होतो किंवा कीटोन तयार होतो. पण अल्डिहाइड किंवा कीटोन तयार झाल्यावर त्याचं पुढं आणखीन ऑक्सिडेशन होत असतं. कीटोन इझी ऑक्सिडाईज होत नाहीत, पण अल्डिहाइड हे ससेप्टेबल टू ऑक्सिडेशन, कारण अल्डिहाइड हे लवकर ऑक्सिडेशनला बळी पडतात. सगळ्यात महत्त्वाचा लक्षात मुद्दा घ्या, अल्किन्सचं ऑक्सिडेशन केलं की याच्यापासून एकतर अल्डिहाइड किंवा कीटोन्स मिळतील. कीटोन्स हे कीटोन्सच राहतील, कारण कीटोनचं पुढं ऑक्सिडेशन होणार नाही, पण अल्डिहाइडचं परत पुन्हा ऑक्सिडेशन होतं आणि तिथं कार्बोक्झिलिक ॲसिड्स मिळतात. आता महत्त्वाचा मुद्दा काय, तर अल्किनचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आयदर कीटोन और कार्बोक्झिलिक ॲसिड मिळणार. अल्डिहाइड तयार झाला तरी तो तिथं राहणार नाही, लगेच त्याचं कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होणार. त्यामुळं अल्डिहाइड हा तयार झालेला पाहिलाच मिळणार नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, या रिॲक्शनचे जे प्रॉडक्ट्स आहेत ना, तर ते प्रॉडक्ट्स काय आहेत, तर दे मे बी कीटोन्स किंवा कार्बोक्झिलिक ॲसिड्स डिपेंडिंग ऑन दी टाईप ऑफ अल्किन. कोणता अल्किन या ठिकाणी तुम्ही वापरलेला आहे, किंवा डिपेंडिंग ऑन द स्ट्रक्चर ऑफ अल्किन, अल्किनचं स्ट्रक्चर काय आहे याच्यावरती आधारित त्याचे प्रॉडक्ट्स एकतर कीटोन मिळेल अथवा अल्डिहाइड मिळाला तर अल्डिहाइड नाही, तो कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये पुन्हा कन्व्हर्ट होणार. त्यामुळे या ठिकाणी आता लक्षात ठेवा, आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पलमध्ये पहिलं एक्झाम्पल इथं बघा, प्रोपीन वापरू आपण. CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 याची रिॲक्शन आपल्याला करायची ॲसिडिक KMnO4 H+, म्हणजे तुम्ही इथं H2SO4 वगैरे वापरू शकता, डायल्यूट H2SO4 वगैरे. आणि मग इथं आता ऑक्सिडेशन, ह्या दोघांपासून काय मिळणार, नेसेंट ऑक्सिजन मिळणार, फ्री ऑक्सिजन, तो ह्याच्यावरती अटॅक करणार. आता लक्षात ठेवायचं, इथं डबल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड पूर्ण तुटतो. CH3 सिंगल बॉन्ड C या कार्बनवर हायड्रोजन आहे, बरोबर आहे, हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन आणि इथं हा डबल बॉन्ड. आता ह्या डबल बॉन्डला येतो ऑक्सिजन, आणि हा जो हायड्रोजन आहे हायड्रोजन निघतो, तिथं पण OH तयार होतो. लक्षात ठेवा, हा झाला ॲसिटिक ॲसिड. आता इथला एक कार्बन निघाला, त्याच्यापासून एक CO2 आणि 2 हायड्रोजन निघाले, त्याच्यापासून वॉटर. आता ऑक्सिजन किती लागले, इथं 2, किती झाले, 4 झाले, आणि इथं 1, 5 झाले.
म्हणजे एकंदरीत हे जर आपण बघितलं तर इथं 5 ऑक्सिजन लागले आपल्याला. ठीक आहे, हा झाला ॲसिटिक ॲसिड, CO2 आणि वॉटर. त्याच्यानंतर परत पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण. CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH3. आता बघा ह्याची रिॲक्शन जर आपण केली तर याच्यामध्ये हा बॉन्ड तुटणार डबल बॉन्ड, आणि डबल बॉन्ड तुटून बघा इकडची डावीकडची साईड CH3, पुन्हा C, पुन्हा इथं एक H ह्याच्यावर आहे, आणि ह्याला डबल बॉन्ड हा ऑक्सिजन. ठीक आहे, पण हा हायड्रोजन जो आहे हा झाला अल्डिहाइड, पण हा अल्डिहाइड टिकत नाही, लगेच ह्याला OH होतो. हा झाला कार्बोक्सिलिक ॲसिड. इकडचा पण CH3 CHO, पण CH3 CHच्या ऐवजी OH येणार, म्हणजे दोन्ही काय झाले ॲसिटिक ॲसिडच मिळाले. ॲसिटिक ॲसिड. जर डबल बॉन्डच्या इकडच्या साईडला एकच कार्बन राहत असेल ना तर तुम्ही CO2 H2O करा. 2 कार्बन राहत असतील तर मग त्यापासून पण कुठला तरी एक कंपाऊंड मिळेलच. 3 नंबरचा कंपाऊंड बघा, CH3 सिंगल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH3, डबल बॉन्ड CH2, हा अल्किन बघा. आता सेम तीच रिॲक्शन तशीच करायची इन प्रेझेन्स ऑफ ॲसिडिक KMnO4. आता इथं ऑक्सिजन किती लागले मोजले तर इथं हे 2 आणि हे 2 म्हणजे 4 ऑक्सिजन लागले. इथं नेसेंट ऑक्सिजनपैकी इथं डबल बॉन्ड हा तुटणार, CH3 सिंगल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH3, आणि ह्या डबल बॉन्डला ऑक्सिजन येणार. आता मात्र ह्याच्यावर कुठं ह्या कार्बनवर हायड्रोजन आहे का? नाही, कीटोन झाला ना, मग कीटोनच्या पुढं काहीच होत नाही. इथं कसं CH म्हणजे CH3 CHO ॲसिटाल्डिहाइड तयार होता, पण त्याचं पुढं ऑक्सिडेशन झालं आणि ह्याला पुन्हा हायड्रोजनला ऑक्सिजन येतो, OH होतो, Hचा OH होतो, त्यामुळं कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतं. हा कीटोन तयार झाला, एकच कार्बन आहे त्यामुळे CO2 आणि 2 हायड्रोजन हे, त्यामुळे वॉटर. आता 2 ऑक्सिजन 1 ऑक्सिजन 3, इथं 4 ऑक्सिजन लागले. त्याच्यानंतर चौथं एक्झाम्पल बघा, CH3 सिंगल बॉन्ड C, इथं CH3, डबल बॉन्ड C CH3, आणि इथं CH3. सेम तशीच रिॲक्शन, हा डबल बॉन्ड इथला तोडायचा, CH3 सिंगल बॉन्ड C, इथं CH3, या डबल बॉन्डला ऑक्सिजन. सेम तसंच CH3 C, डबल बॉन्ड O CH3, म्हणजे हे 2 मॉलिक्यूल मिळतील तुम्हाला. म्हणजे या ठिकाणी 2 ऑक्सिजन फक्त लागलेत आपणाला, नेसेंट ऑक्सिजन. ठीक आहे, त्यामुळे आता लक्षात ठेव की प्रॉडक्ट कोणता अल्किन आपण वापरला तर त्याच्यामधून डबल बॉन्ड फक्त लक्षात ठेवायचं की हा C डबल बॉन्ड C, हा डबल बॉन्ड तोडायचा, या डबल बॉन्डला ऑक्सिजन जोडायचा, या डबल बॉन्डला ऑक्सिजन जोडायचा. आता ह्याला जे 2 बॉन्ड असणार आहेत मग ह्याला काय अटॅच आहे? समजा इथं CH3 आहे आणि इथं समजा CH3 आहे, इथं CH3 आहे आणि इथं H आहे. आता बघा ह्याला H इथं अटॅच आहे, इथं CH3 आहे, याला इकडं CH3 आहे आणि इथं CH3 आहे. आता हा झाला कीटोन, त्यामुळे हा कीटोनला कीटोनच राहणार. पण हा झाला अल्डिहाइड CH3 CHO, तर त्यावेळेस हा अल्डिहाइड राहत नाही, याचं पुढं आणखीन ऑक्सिडेशन होतं आणि हा CH बॉन्ड ब्रेक होतो, H निघतो, ऑक्सिजनला घेतो पुन्हा तिथंच अटॅच होतो. म्हणजे इथं हा CH3 COOH, दिस इज ॲसिटिक ॲसिड. मग लक्षात ठेवायचं की ऑक्सिडेशन मेथडमध्ये अल्किनपासून तुम्ही कीटोन तयार करू शकता किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करू शकता. खरं तर कार्बोक्सिलिक ॲसिडच्या अगोदर अल्डिहाइड तयार होतो, पण तो टिकत नाही कारण प्रोसेस ऑक्सिडेशन आहे, आणि अल्डिहाइड हे लवकर ऑक्सिडाईज होऊन जातात, आणि अल्डिहाइड ऑक्सिडाईज जेव्हा होतात तेव्हा त्यांच्यापासून कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होत असतो. त्यामुळं इथं अल्डिहाइड जरी तयार झाले तरी ते टिकत नाहीत, त्यांच्यापासून लगेच कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होऊन बसतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं की या रिॲक्शनचे प्रॉडक्ट्स हे कीटोन्स किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड, नाही तर दोघं पण मिळतात. आता बघितलं आपण की कीटोन मिळतील किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड मिळेल, किंवा कीटोन ॲज वेल ॲज कार्बोक्सिलिक ॲसिड सुद्धा मिळेल. युजेस ऑफ अल्किन्स. अल्किन्सचे युजेस पाहूयात आपण. याच्यामध्ये बघा हा शेवटचा पॉईंट आहे अल्किन या टॉपिकमधला. मग याच्यानंतर आपण अल्काईन हा टॉपिक बघू आणि त्याच्यानंतर ॲरोमॅटिक कंपाऊंड. यामध्ये बघा अल्काइन्सचे युजेस. अल्काइन्स इन कॉम्बिनेशन विथ ऑक्सिजन, त्याच्यामधला इथिन. इथिन याच्यातला पहिला यूज CH2 डबल बॉन्ड CH2 इन कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन, इट प्रोड्युसेस ऑक्सी इथिलीन फ्लेम. ऑक्सी इथिलीन फ्लेम तयार होते, आणि जे ऑक्सी इथिलीन फ्लेम जे आहे, फ्लेम ज्योत, इट इज यूज्ड
फॉर वेल्डिंग अँड कटिंग ऑफ मेटलचं कटिंग आणि वेल्डिंग पर्पजमध्ये याच्यापासून तयार झालेले ऑक्सी इथिलीन फ्लेम आपण वापरतो. दॅट इज इन कॉम्बिनेशन इथिलीन इन कॉम्बिनेशन विथ ऑक्सिजन प्रोड्युसेस ऑक्सीइथिलीन फ्लेम and this oxyethylene flame is used for cutting and welding of metals. त्याच्यानंतर परत एक्झाम्पल नंबर 2 यूज नंबर 2 याचा दुसरा यूज काय आहे तर इथिन इज यूज्ड इन आर्टिफिशियल रायपेनिंग ऑफ फ्रूट. बघा इथिन जो आहे CH2 डबल बॉन्ड CH2 हा आर्टिफिशियल फ्रूट रायपेनिंग म्हणजे कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी सुद्धा इथिलीन हा आपण यूज करतो. त्याच्यानंतर परत आणखीन पुढे बघा समटाईम्स इथिलीन इज ऑल्सो यूज्ड ॲज अ अनस्थेटिक एजंट ड्युरिंग सर्जरी. ऑपरेशन करतेवेळी सर्जरी करतेवेळी काही वेळेस इथिलीन हा अनस्थेटिक एजंट म्हणूनही आपण वापरतो. त्याच्यानंतर परत पुन्हा 4 नंबर पॉलीइथिन हा जो इथिनपासून तयार करतो आपण दॅट इज इथिनचं पॉलिमरायझेशन करतो पॉलीइथिन तयार करतो आणि हा जो पॉलीइथिन आहे दिस पॉलीइथिन प्रिपेअर्ड बाय पॉलिमरायझेशन ऑफ इथिन इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ बॅग्स पाईप्स बॉटल्स टॉईज. बघा बॅग तयार करण्यासाठी पाईप तयार करण्यासाठी किंवा बॉटल्स तयार करण्यासाठी टॉईज खेळणं तयार करण्यासाठी याचा आपण या पॉलीइथिनचा वापर करतो. त्याच्यानंतर परत पुन्हा इथिन इज ऑल्सो यूज्ड ॲज अ स्टार्टिंग मटेरियल फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड अल्कोहोल अल्डिहाइड कार्बोक्झिलिक ॲसिड ग्लायकॉल्स एटसेट्रा असे वेगळे वेगळे कंपाऊंड्स तयार करण्यासाठी इथिन हा आपण स्टार्टिंग मटेरियल म्हणून वापरतो. म्हणजेच इथिनपासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आपण तयार करू शकतो ज्याच्यामध्ये अल्डेहाइड्स असतील कीटोन्स असतील ग्लायकॉल्स असतील अल्किल हॅलाइड्स असतील अल्कोहोल्स असतील असे वेगळे वेगळे कंपाऊंड्स तयार करण्यासाठी इथिनचा वापर करतो. सो बाळांनो या ठिकाणी आपला अल्किन हा टॉपिक संपतोय. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण अल्काइन्स हा टॉपिक स्टार्ट करूयात. ठीक आहे थांबूयात आपण.